या ताईंचं पूजन करत आहे। ताईला गंधक्षदा समर्पण या ठिकाणी महाराजाचं आत्मकथन आत्मचरित्र व्याख्यानमाला निमित्त श्री दत्तात्रेय प्रभू चरित्र या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ज्यांच्यावर सतत परमेश्वराची कृपा दृष्टी या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय आमचे सांगवीकर बाबा आणि खऱ्या अर्थाने जिचं कौतुक करावं अशी छोटीशी असलेली हर्षा आज एक कार्यक्रम संपूर्णपणे जबाबदारीने पार पाडू शकते। बघितल्यानंतर कौतुक वाटतं, कारण हर्षाचं जीवन मी अनुभवलेलं आहे। खोडकर असलेली हर्षा, थोडीशी जिद्दी स्वभावाची असलेली हर्षा, जिचा हट्ट गुरुवारी आचार्य प्रवर मामाजींना सुद्धा आऊसासारखा पुरवावा लागला असं म्हणलं तरी हरकत नाही। असा हट्ट त्या गुरुवर्यांकडे करावा आणि मामाजींनी तिचा हट्ट पुरवावा अशी आमची असलेली हर्षाताई आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ज्यांनी आपल्या सूत्रामध्ये बांधून ठेवलं असे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय विद्यागुरुबंधू शिवणेकर बाबाजी, आदरणीय पूजनीय तपस्विनी या दहेगाव येथील आश्रमाच्या संस्थापिका आदरणीय पूजनीय तपस्विनी मावशी, आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने हे रोपटं लावलं आणि आज आपल्या सर्वांना एक धर्म प्रबोधन करण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्या बाबांची खऱ्या अर्थाने ज्यांनी संगोपन केलं अशा आदरणीय पूजनीय तपस्विनी संवत्सर निवासी आमच्या मावशी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरोखरच सर्वांचं नाव घ्यावं अशी सर्वांची पात्रता आहे। ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्री दत्तात्रेय प्रभू चरित्र ऐकत आहात असे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय ज्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सतत सत्संगाच्या माध्यमातून अनेकापर्यंत जे पोहोचलेले आहेत ते आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रभू अष्टुरकर बाबा, आणि माझ्या अगोदर ज्यांचं खऱ्या अर्थाने व्याख्यान संपन्न झालेले आहे असे सर्व अधिकरण आणि संपूर्ण नागपूर जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व संत महंत आचार्य आणि तपस्विनी माता, आपण सर्वांना सादर सवेने दंडवत प्रणाम करून आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता आज ज्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत, आज आतापर्यंत जे मला पोहोचवायचं बाबांनी माझ्याकडे विषय दिलेला आहे तो म्हणजे नाती नागाईचं आत्मकथन।
खरं तर आत्मकथन आणि कथाकथन या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आत्मकथनात माणसाला त्या भूमिका निभावी असताना नाती नागाईचा ही स्मृतीस्थळामध्ये एका स्मृतीत आणि वृद्धाचारातल्या एकाच ठिकाणी, स्मृतीस्थळात एका ठिकाणी आणि वृद्धाचारात एका ठिकाणी दिसणारी, फक्त दोनच ठिकाणी दिसणारी नाती नागाईचा आहे. परंतु नाती नागाईसाने जे काही आपला समर्पण केलेलं आहे ते समर्पण अतिशय हृदयदावक आहे. ते समर्पण आपल्या जीवनाला कलाटणी देणार आहे. ते समर्पण आपल्या जीवनाला आदर्श घडविणार आहे. ते समर्पण म्हणजे चर्या काय असते, ते समर्पण म्हणजे आचार काय असतात, ते समर्पण म्हणजे अस्तिपरी काय आहे, ते समर्पण म्हणजे महानुभाव कशाला म्हणतात हे आपल्याला जर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर नाती नागाईसाकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. तर महानुभाव कोणाला म्हणतात हो? महानुभावांची व्याख्या काय आहे? कारण महानुभाव आपल्याला चरित्रात कधीच दिसला नाही. महानुभाव आपल्याला लीळाचरित्रात शोधूनही सापडणार नाही. तो महानुभाव आपल्याला जर कुठे बघायचं असेल तर स्मृतीस्थळाची पानं उघडावी लागतात आणि नाती नागाईसाच्या रूपाने खऱ्या अर्थाने आपल्याला एक महानुभाव आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाही. कारण सर्वज्ञांनी आपल्याला महानुभाव दिला म्हणजे या चरित्रामध्ये सांगितलेला आचार, त्या आचाराचं अनुकरण, त्या आचाराचं कृतीकरण खऱ्या अर्थाने जर कशामध्ये दिसत असेल तर ते आपल्याला स्मृतीस्थळामध्ये दिसतं. आणि म्हणून आतापर्यंत आपणाशी संवाद साधत असताना मीरा बोलत होते, इथून पुढे आपणाशी बोलत असताना मी नाती नागाईसा बोलते आहे. आता माझ्याकडे बघत असताना मी नाती नागाईसा बोलते आहे. एका गावाला आऊसा सांगितली बाबा, आणि आऊसा सांगितल्यानंतर दोन म्हाताऱ्या माझ्याकडे आल्या आणि म्हणजे कथाकथन आणि आत्मकथनातला भाग आपल्या लोकांना थोडासा समजत नाही. मला म्हणे तुझं पोरगं कुठे म्हणे आता, कारण आऊसाला मुलगा होता. मग तो आऊसा मुलगा सोडून इकडे परमार्गामध्ये आला, अनुसरलेले आहेत आऊसा. आणि नंतर म्हणे बाई किती वाईट झालं तुझ्या जीवनामध्ये ना, तुझा नवरा लवकर गेला, मग तुझं पोरगं तुला आता घेतं का नाही? म्हणलं माय आजी, मी परमार्गामध्ये 1.5 वर्षाची असताना आलेली आहे, माझा मुलगा वगैरे काही नाहीये. आणि म्हणून मी त्यासाठी तुम्हाला आधी प्रस्तावना सांगितली नाती नागाईसांची की मला फक्त नाती नागाईसाच्या जागेवर जाऊन तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. वास्तविक मी नाती नागाईसा सुद्धा होऊ शकत नाही, आऊसा सुद्धा होऊ शकत नाही. त्या पूर्वजांच्या, पूर्वस्मृतींच्या, पूर्वस्मृतींच्या लागलेल्या ज्या चरणाला जो धुलीकण आहे त्या धुलीकणाची पात्रता सुद्धा माझ्यामध्ये नाहीये. आणि म्हणून त्या जागेवर जाण्याचा अल्पशा प्रयत्न आपण त्यांच्यासारखं होऊ शकत नाही, पण त्यांच्या आचारांचं गुणवर्णन, त्यांनी केलेला एक समर्पण, आपण त्या समर्पणाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आपला आहे. आणि म्हणून मी नाती नागाईसा बोलते आहे. होय, मी नाती नागाईसा बोलते. ओळखलं मला नसेल, तुम्ही ओळखलंच नसेल मला, कारण मी या पंथांचा पहिला आचार्य, या पंथाचा पहिला आचार्य श्री नागदेव आचार्य, या नागदेव आचार्यांची मी नात आहे. तुम्ही म्हणाल कसं काय नात आहे? अहो, आमच्या नागदेव आचार्यांना 2 मुले होती. एक महेश्वर पंडित आणि दुसरा वैराग्य देव आहे. या महेश्वर पंडितांना 4 मुलं होते. पहिला चक्रपाणी, दुसरा धनेश्वर भट्ट, तिसरा चाखुदेव भट्ट आणि चौथा लघुदेव भट्ट, अशी 4 मुले होती. आणि या 4ही मुलं परमार्गामध्ये अनुसरलेली आहेत. 4ही मुलं ज्यांना दामोदर पंडित हे आवळे जवळे होते. आणि म्हणून या लघुदेव भट्टांना आणि सोबत असलेल्या त्यांच्या एका भावाला आवळेजवळे असल्यामुळे नारद तुंबर या नावाने ओळखल्या जायचे. चक्रपाणी भट्टांनी पुढे चालून गुंफेकर आमनायाचे मूळ पुरुष जर कोण असतील तर ते श्री चक्रपाणी भट्ट आहेत. आणि धनेश्वर भट्ट हे मेहकरकर आमनायाचे मूळ पुरुष आहेत. असे असलेले हे माझे 4 बंधू आहेत. आणि या 4 बंधूंना मी एकुलती एक बहीण म्हणजे नागाईसा. खरं तर मला खूप आनंद वाटतो तुमच्याशी बोलताना, कारण मला आतापर्यंत कोणी बोललंच नाही की तू तुझं थोडंसं आम्हाला सांग, तू आमच्याशी थोडा संवाद साध, तुला आमच्याशी हितगुज साध, असं कोणी म्हटलंच
सुचत नव्हतं. मी विचार करत होते की असं हितगुज कुठे सांगता येईल का. असं माझं स्वतःचं असलेले जे वेदना आहे, स्वतःचं असलेलं जे शल्य आहे, स्वतःचे असलेलं जे कथन आहे, ते कुठंतरी मला सांगावंसं वाटत होतं. आणि मग तसा कुठे योग येत नव्हता. आज मात्र माझा ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. कारण दहेगावमध्ये श्रीकृष्ण सेलिब्रेशन हॉलमध्ये आज तुमच्यासारखी माणसं मला भेटली आणि मला खऱ्या अर्थाने तुमच्या पुढे सादर करता येत आहे. हा खरोखर स्वाभिमान वाटतोय मला. मी आचार्यांची नात आमची आजी गंगाईसा, तुम्हाला ओळखत असाल तुम्ही, चरित्रामध्ये तुम्हाला गंगाईसा भेटलेली खडकुलीला, जी माझ्या वडिलांना कडेवरती घेऊन आलेली आहे. छोटेसे असलेले माझे वडील म्हणजे महेश्वर पंडित कडेवर घेऊन येणारी माझी आजी माझ्या आजोबांना नेण्यासाठी आलेली होती. झालं मात्र वेगळंच, ते घडलं नाही. पण माझे वडील मात्र भाग्यवान आहेत, ज्यांना सर्वज्ञांचा स्पर्श झाला, ज्यांना सर्वज्ञांच्या जी दुटी आहे त्या दुटीपासून जी काही अंगी शिवली गेलेली आहे ती अंगी मात्र माझ्या वडिलांना भेटली. ज्याचं आपण आज प्रसाद तुल्य समजतो त्याची अंगी माझ्या बापाला भेटली. किती स्वाभिमान आहे हो, किती आनंद आहे मला त्या गोष्टीचा. असा माझे वडील महेश्वर पंडित यांची एकुलती एक असलेली मी कन्या आहे. आम्ही पाचही भावंडे आनंदाने खेळत होतो. पुरी पांढरी नावाचं गाव, या पांढरी गावामध्ये आनंदाने राहत असताना आमचे जे काका होते म्हणजे माझे काका वैराग्यदेव, हे वैराग्यदेव जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर आचार्यांच्या सान्निध्यात गेले. थोडंसं आचार्याने निरूपण केलं, अस्थिपरीची 2-3 सूत्र ऐकले आणि माझ्या काकाने सांगितलं, बस आचार्य आता पुढे निरूपण करू नका, मला माझा देव श्री चक्रधर मिळवायचा आहे. म्हणून माझे काका केव्हाच ईश्वर दर्शनाला निघून गेलेले होते. त्यांची मी पुतणी आहे. मला त्यांचाही स्वाभिमान वाटतो. काय सांगावं तुम्हाला. माझी जी पणजी आहे म्हणजे आबाईसा, ही माझी पणजी, ही माझी आजी, ज्या आबाईसामुळे आज आम्ही सगळे परधर्मी लागलो. खरं तर या आबाईसाचा मला खूप अभिमान आहे, ज्या एका माऊलीने दादोश नावाच्या महात्म्याची भेट घेतली आणि संपूर्ण आमचा असलेला जो संबंधीय परिवार आहे हा सगळा सर्वज्ञांच्या सान्निध्यात घेऊन गेले, आचार्यांच्या सान्निध्यात घेऊन गेले. याला निमित्त जर कोण असेल तर फक्त माझी आजी म्हणजे पणजी म्हणजे माझी आबाईसा आहे. असं सगळं असलेलं गुरुकुळ आमचं. आम्ही आनंदाने राहत होतो. खेळत बागडत असताना कधीतरी आचार्यांच्या सन्निध्यात जावं यावं आणि बस एक दिवस एक सुंदर स्थळ माझ्या वडिलांनी बघितलं, महेश्वर पंडितांनी, आणि बस माझं जी काही आई वडील जे करतात, जी कर्तव्य करतात ती कर्तव्य माझ्या वडिलांनी पार पाडली. एक सुंदर मुलगा बघितला एका गावामध्ये आणि बस माझं त्या ठिकाणी शुभ मंगल सावधान बस लग्न लागलं. आणि मी महेश्वर पंडिताची असलेली कन्या आज मात्र सासरी चाललेली होते. बस सासरी गेले, माप ओलांडलं, सासरचा दरवाजा बघितला, सासरची माणसं बघितली. आपल्या सर्वांना माहीत आहे माहेर आणि सासर आपण अनुभवलेलं आहे. माहेराच्या आठवणी वेगळ्या असतात आणि म्हणून प्रत्येक स्त्रीला माहेराचे संस्कार सासरी घेऊन जावे लागतात आणि दोन्हीही नाते हळुवारपणे जपवावी लागतात. ही नाते जपत असताना, संसाराचा गाडा ओढत असताना एक दिवस ह्या संसाराच्या गाड्याला, खरं तर संसाराच्या गाडा ओढणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. ते क्षणाक्षणाला तो गाडा कधी फसल्या जातो, तो गाडा कधी रुतल्या जातो. त्याला स्नेहाचं वंगण कमी पडलं तर तो गाडा पुढे चालत नाही. त्याला प्रेमाचं वंगण कमी पडलं तर गाडा मधीच थांबल्या जातो. असंच कदाचित घडलं असेल. प्रेमाचं स्नेहाचं वंगण किंवा माझ्या नशिबाच्या दोर फासा तुटल्या असेल आणि नको ते विपरीत घडलं. रथाचं एक चाक निखळून पडलं आणि मला वैधव्य प्राप्त झालं. वैधव्य प्राप्त झालं. पतीचं निधन झालं. थोड्याच दिवसामध्ये मी पांढऱ्या कपाळाची झाले. थोड्याच दिवसामध्ये नकळत आनंदाचे क्षण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आता मावळलं गेलं होतं. लोक जमा झालेली होती. अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा होत्या आणि
बस आंघोळ घातली, तिरडीवर बांधण्यात आलं पतिराजाला. 4 लोकांनी तिरडी उचलली आणि बस त्या वाद्याची आता निनाद सुद्धा बदलल्या गेले, निनाद बदलल्या गेले आणि तो नाद सहज कानावरती पडू लागला. आणि तो नाद असा होता, माझ्या कुंकुवाचा धणी मला गेला या सोडूनी, माझ्या कुंकुवाचा धणी मला गेला या सोडूनी, एकाएकी आली हवा, एकाएकी आली हवा, आज विझला मायेचा दिवा, आज विझला मायेचा दिवा. ज्या जागेवरती सर्वांना जावं लागतं ती जागा म्हणजे स्मशानभूमी असते. प्रत्येकाची वाट ती जागा बघत असते. तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या जागेवरती जायचंय. त्या जागेवरती माझा पतिराज लवकर पोहोचला. बस क्षणात अग्निडाग देण्यात आला. सर्व माणसं आली. आता मात्र पांढरा कपडा घेऊन जेव्हा मी माहेरी आले, माझ्या वडिलांकडे महेश्वर पंडिताकडे आले, आता मात्र दुःखाला पारावार राहिला नव्हता. आणि महेश्वर पंडितांनी जवळ घेतलं. बाप त्याला म्हणतात मंडळी. बस जगामध्ये बापाची किंमत तेव्हा कळते आपल्याला जेव्हा बाप 2च वेळा रडतो, तो बाप 2 वेळा रडतो. तो जेव्हा आपल्या मुलीच्या डोक्यावरती अक्षता पडतात आणि मुलगी सासरे निघून जाते ना, आई भरभरून मनमोकळेपणे मंडपामध्ये रडू शकते, पण बाप मात्र एका कोपऱ्यामध्ये एका खांबाला धरून एका बाजूला रडत असतो. त्याला बाप म्हणतात मंडळी. त्या बाप आपण समजला नाही. आई सगळ्यांनी समजून घेतली. बाप कळायचं बाकीच राहिलेलं आहे. महेश्वर पंडितांनी मला जवळ घेतलं माझ्या आणि म्हणाले, मुली नको ते विपरीत घडलं बेटा, नको ते विपरीत घडलं, पण आपला साधन दाता आहे. देहाचा पती निघून गेला असेल, पण विश्वाचा पती मात्र अजूनही आपल्यासाठी आहे. लक्षात ठेव बेटा, तो नित्यपती आपल्यासाठी. हा एक दिवस जाणारच आहे. आपण खऱ्या अर्थाने कोणाचे आहोत? आपण पतिव्रता पण कोणाचे आहे? परमेश्वर आपला पती आहे. सावरल्या गेलं, थोडंसं सावरल्या गेलं दुःख. आणि पती माझ्या वडील म्हणले, बेटा तुझं दुसरं लग्न करूया आपण. नाही बाबा, आता मला दुसरं लग्न करायचं नाही करायचं मला दुसरं लग्न. एवढ्या चक्रपाणी जवळ आला, धनेश्वर जवळ आला. ताई कर ना दुसरं लग्न, असू दे ना, जा ना, तू किती कोवळ्या वयाची आहेस, लहान आहे का अजून? नाही दादा मला आता लग्न करायचं नाही. भाऊ मला आता लग्न, मग करायचं काय? मला आजोबाकडे जायचं, माझ्या आजोबाकडे जायचं. आजोबाकडे? हो, निम्म्याला माझे आजोबा राहतात ना, तुम्हाला माहिती ना सगळ्यांना. निम्म्यांना माझे आजोबा राहतात, त्या आजोबाकडे जायचं. थोड्या दिवस जाऊन तर बघू द्या त्या भट्ट मार्गामध्ये कसं वाटते, बघू द्या. आणि बस मी तिथे पोहोचले. ऐकलं, आजोबांनी मला घेतलं आणि मला सोडवण्यासाठी निंब्याला आले. त्या ठिकाणी मी पोहोचले. बस परमार्गामध्ये पाय ठेवता क्षणीच अनेक साधनवंत त्या ठिकाणी बसलेली मला दिसली. कोणी स्मरण करत होतं, कोणी चिंतन करत होतं, कोणी मंथन करत होतं, कोणी कंठस्थ करत होतं, कोणाची चर्चा चालू होती तर कोणी आचार्यांजवळ धर्मवार्ता करत होती. असलेलं सगळं गुरुकुळ मात्र सर्वज्ञांच्या चिंतनामध्ये व्यस्त होतं. आम्ही आलो त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. आश्रमाच्या भट्ट मार्गाचा जो परिसर आहे अतिशय सुंदर परिसर होता. जिथे पाय ठेवता क्षणीच रोमणी रोम पुलकित झाला. दुःखाने भरलेली असलेली मी क्षणामध्ये आता दुःख बाजूला जाऊ लागलं. आनंदाच्या लहरी त्या ठिकाणी निर्माण होऊ लागल्या. आनंद वाटू लागला मनामध्ये. आचार्यांची प्रसन्न मुद्रा, डोळे मिटलेले होते, हातामध्ये गाठी होती, प्रभूचं चिंतन करत होते. आणि बघितलं, दुरूनच बघितलं,